जय महाराष्ट्र. इचलकरंजी शहर आणि आजूबाजूच्या परिसर असतील या ठिकाणी सरकारी कामं, रस्ते असतील, गटारे असतील आणि इथं शासकीय टेंडर असतील, हे टेंडर काढले जातात आणि ते टेंडर ज्यावेळी दिलं जातं आहे त्यावेळी महानगरपालिकेशी करार केल्यानंतर ठेकेदाराला सांगितलेलं जातं आहे की तू त्या ठिकाणचे जे रस्ते गटारी काम चालू करताना त्याची लांबी, रुंदी, उंची आणि त्यामध्ये असणारे जे थर आहेत, खडीकरण किती आहे, त्याच्यामध्ये मुर्मीकरण किती आहे आणि डांबरीकरण किती आहे, BBM किती आहे, त्याच्या सगळ्यांचा ताळमेळ आणि त्याचा खर्च असे एस्टिमेट कॉपीमध्ये दिलेलं असते आणि खरी चोरी त्यामध्ये केली जाते. एक एक लेअर त्या ठिकाणचे काढून टाकले जातात. एस्टिमेट कॉपी मागायला गेले, ज्या जागृत नागरिक असतील अशी त्या ठिकाणी मागणी करतात, त्यावेळेला एस्टिमेट कॉपी मागणाऱ्यांवर अरेरावीची भाषा केली जाते. जर या महानगरपालिकेत आलं तर संबंधित अधिकारी त्यांच्याशी मिलीभगत असल्याची शंका येते, कारण ते सुद्धा माहिती अधिकाराअंतर्गत ती माहिती मागा असे सांगितले जाते. माहिती अधिकारी खाली जर माहिती मागवली तर 30 दिवस लागतात आणि 30 दिवसामध्ये हे काम संपलेलं असतं आणि त्यावेळी कुठल्या माहिती एस्टिमेट कॉपी घेऊन त्या रस्ता उकरायचा आहे किंवा त्याच्यावर कुठली चौकशी लावायची, तर ही मिलीभगत जी आहे ही बंद झाली पाहिजे आणि एस्टिमेट कॉपी, वर्क ऑर्डर आणि तक्रार बुक ही कामावर ठेवली पाहिजे. हा नियम आहे आणि त्या नियमांचं पालन करावं म्हणून आज आम्ही युवा महाराष्ट्र सेनेच्या वतीनं या ठिकाणी आयुक्त साहेबांना निवेदन देतोय आणि ज्या ज्या ठिकाणी एस्टिमेट कॉपी नसेल त्या त्या ठिकाणचं काम युवा महाराष्ट्र सेना नियमांच्या पद्धतीनं बंद पाडेल, याची सुद्धा गांभीर्यानं ठेकेदारांनी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दखल घ्यावी.